नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आलो आहे चांदवडला मी गणपतीला आलो, इच्छापूर्ती गणपतीला. पण येता येता उजव्या हाताला थांबलो तर शिवमणी प्रतिष्ठान प्रसादालय त्यांचं इथे मोफत जेवणालय. तर तिथे आमचे विश्वास पाटील यांनी बघितलं, कारण इथे प्रसादाचं मोफत स्थान आहे. तर आता मी तुम्हाला तिथे आलो आम्ही. तर तिथले ट्रस्टी, तुमचं नाव काय साहेब? महावीर. आता हे महावीर दादांना आम्ही भेटलो. आता ते काय सांगतात ते बघा. तर आम्ही आलो. आता इथले जे बघणारे सगळे आहेत महावीर दादा, ते आपल्याला या ट्रस्टबरोबर सांगतील बद्दल काहीतरी. बोला सर. हे नमस्कार नमस्कार नमस्कार. जय अंबे. माझं नाव महावीर आहे. हो हो हो. आणि आज आमचं भाग्य आहे हां हां हां. की जय हो ग्रुप ज्येष्ठ नागरिक संघ यांचे सगळे जो आपला मित्रपरिवार आहेत ते आमच्या इथे प्रसादम सेवेमध्ये आपण आलात. हो हो. व इथे प्रसादाचा आपण लाभ घेतला, हे आमचं भाग्य आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की इथे आम्ही ही जागा विकत घेतली आहे. आणि आमच्या मोठे बंधू जे आहेत, जय अंबे बाबा ज्यांना म्हणतात, त्यांनी थोडक्यात म्हणजे असं संन्यास धारण केला आहे. लग्न सगळं झालेलं आहे, पण आता प्रपंच आणि हे नको खूप झालं, त्याग केला त्यांनी. त्याग केलाय. त्याग नाही केला, नाही का? पण कमी केलंय. कमी केलं बरं. त्याग नाही केलाय, कमी केलाय. तर आमचे जे गुरु महाराज आहेत त्यांनी त्यांना आज्ञा केली की तू आता आयुष्यात खूप कमवलं, आता तू थोडं अन्नदान कर. उरलेलं आयुष्य ते अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. कलियुगामध्ये अन्नदानापेक्षा मोठं दान नाही. भुकेल्याला अन्न देणं याच्यापेक्षा मोठं दान नाही. आणि ही दत्त परंपरामध्ये दत्त महाराजांनी पण तेच सांगितलेलं आहे. ते स्वतः भिक्षा मागायला जातात. आपण गाणगापूरला गेला असं तर तिथे पण आपल्याला 5 घरी भिक्षा मागावं लागते. म्हणजे दत्त महाराजांनी जे परंपरा, नाथांनी जे परंपरा केलेली आहे तेच आपण आमच्या गुरु महाराजांनी सांगितल्यानंतर आमचे मोठे बंधू जे आहेत जय अंबे बाबा, त्यांनी सुरू केलं आहे. तर आपण इथे काय केलं आहे की प्रसादम सेवा सुरू केली आहे. आणि आम्ही इथे जागा बघितली, बऱ्याच जागा बघितल्या. मग आमच्या बंधूंना ही जागा आवडली, कारण का चांदवड हे एक असं स्थान आहे की त्रिवेणी संगम जागा आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. कारण की इथे कसं आहे, वरती चंद्रेश्वर महादेव आहे, खाली आई रेणुका आहे. आणि आपण आता जिथे दर्शन करून आलात श्री इच्छापूर्ती गणपती भगवान, म्हणजे पिता, माता आणि पुत्र तिन्ही एका ठिकाणी इथे आहे. आणि हे तिन्ही स्थान स्वयंभू आहे, कोणी बनवलेले नाही. यांची निर्मिती कोणी केलेली आपल्याला माहीत नाही. रेणुका देवी त्यापासून आहे. चंद्रेश्वर महादेव हे चंद्रदेवानी तप करून त्यांना प्रसन्न केलेलं आहे. म्हणून आपण ही जागा निवडली, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात भक्त लोक येतात, पण त्यांना प्रॉपर जेवणाची, महाप्रसादाची कुठे सोय नाही आहे. म्हणून आपण ही जागा घेतली. इथे महाप्रसादाची सोय सुरू केली आहे. इथे रोज डाळ, भात, भाजी, पोळी दिली जाते. आपण जैन फूड बनवतो इथे, जैन कांदा लसण वापरत नाही. आणि प्रत्येक भक्ताला निशुल्क सेवा आहे. इथं एकही रुपया घेतला जात नाही. आपण या, बसा, प्रसाद घ्या, पोट भरून प्रसाद घ्या आणि मार्गस्थ होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नैवेद्य तयार झाल्यानंतर पहिला ताट आपण चंद्रेश्वर महादेवांना पाठवतो. दुसरा ताट आपलं रेणुकाईला जातो नैवेद्याचा. तिसरा ताट गणपतीला जातो. चौथा ताट त्याच्या पुढे एक सिद्ध गोरखनाथ मंदिर आहे, तिथे पाठवतो. आणि 5वा ताट इथं जे आम्ही मंदिर केलेलं आहे छोटे फोटो ठेवून, थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे. आणि इथे आपण 10:30ला आरती करतो. आरती केल्यानंतर आपण नैवेद्य जो इथे असतो तो प्रत्येक नैवेद्यामध्ये टाकतो. प्रार्थना घेतो, नवकार मंत्र घेतो, प्रार्थना घेतो, प्रसायदान घेतो आणि महाप्रसाद सुरू करतो. मग साधारण 10:30 ते 3-4 वाजेपर्यंत आपण लोकांना प्रसादाची सेवा देतो. तर आपल्या व्हिडिओमार्फत मी सगळ्यांना विनंती करतो की कोणी इथे येणार असाल किंवा चांदवडला या महान तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्या व आमच्याकडे प्रसादाचा लाभ घ्या, हीच विनंती. जय अंबे. जय अंबे. जय अंबे. फोटो